जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार राऊत कुटुंबांकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकंच नव्हे तर घरात बळजबरीनं गोमूत्र प्यायला दिलं असा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय. याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेनं तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही गिरिजा यांनी तक्रारीत केलाय. कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विनायक राऊत, मुलगा गीतेश राऊत, पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबा नावाच्या 2 संशयित व्यक्तींचाही FIR मध्ये समावेश करण्यात आला असून त्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणावर आता ठाकरे गटाकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ठाणे पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.